नमस्कार, वंचित न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पंढरपूर शहरामध्ये आहे। वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृत उमेदवार हे नगराध्यक्षपदासाठी राजाभाऊ शिंदे यांच्या मिसेस जे आहेत हे आज आपल्यासोबत आहेत। आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया। राजाभाऊ, आज ही वंचितकडून जी तुम्ही एकटा लढत आहे याचं बळ कुठून तुम्हाला आलेलं आहे आणि तुमचे पुढे भविष्यात तुम्ही काय विजन असलेला डोळ्यासमोर की ह्या परिसराचा तीर्थक्षेत्राचा विकास होईल? आज आम्हाला जनतेतून आम्हाला परिसर आहे। सध्या बाळासाहेब आंबेडकर, सुजात आंबेडकर यांनी माझे रिसर्च ठेवून मला उमेदवारी दिली असून आज बघतो आपण पंढरपूरची काय अवस्था झाली आहे। 40 वर्ष झाले सत्ता भोगली, पण यांनी फक्त लूटमार केली। धनदांडग्याचा फक्त प्रत्येक समाजाच्या माणसाचा वापर करून त्या माणसाला प्रत्येक समाजात भूल पाडलेली आहे। पण पंढरपूरात कुठलीही सुधारणा नाही। रस्त्याची अवस्था बघा, दवाखान्याची अवस्था बघा, बाग बगीचा बघा, नदीची चंद्रभागाची अवस्था बघा, पूर्ण हे जनतेने लुटलेलं आहे सत्ताधाऱ्याने। माझी एक जनतेला विनंती आहे, एक चान्स द्या तुम्ही। वंचित बहुजन आघाडीने सौ भारतीताई शिंदे उभारलेत, त्यांचं चिन्ह आहे सिलेंडर, त्यांना एक चान्स द्या। पंढरपूरची नाही सुधारणा केली तर बोला तुम्ही। जय भीम, जय वाल्मिकी, जय शिवराय। त्याचबरोबर पंढरपूरमध्ये जी काय दहशतीचं वातावरण राहतं त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? आज बघतो आपण सत्ताधाऱ्यांनी दहशत निर्माण केली आहे। जो प्रत्येक वार्डामध्ये इमानदार कार्यकर्ता सामाजिक कार्य केलं त्याला दम देऊन फॉर्म काढलेला आहे, पण आम्हाला कुठलाही माणूस दम द्यायला नाही का? आमच्या मागे जो नेता आहे तो सगळ्याचा बापच आहे। लक्षात ठेवा, वंचित बहुजन आघाडी आहे मन संविधान आहे, नाही तर संविधान राहणार नाही। त्याचबरोबर आता काही गेल्या महिन्यापूर्वी भाजप सरकारनं 8 तासाची ड्युटी कमी, म्हणजे 8 तासाची जी ड्युटी होती ती 10 तासांनी 12 तासावरती नेली, कारण की बहुजन समाज हा जास्त करून कार्यरत आहे शासकीय प्रवर्गामध्ये। मग ती चतुर्श्रेणी असेल किंवा तृतीय श्रेणी असेल, तर त्याबद्दल तुम्ही काय बोला? म्हणजे हा अन्याय आहे का? बाबासाहेबांच्या संविधानाविरोधात हे चालू आहे। बाबासाहेबांची कायदा दिलेला आहे त्याचं उल्लंघन होत आहे। अगदी बरोबर। पंढरपूरमध्ये बरेचसे प्रश्न आहेत, प्रलंबित आहेत, परंतु इथले सत्ताधारी आणि प्रस्थापित लोक या विषयाकडे नजरअंदाज करतात। फक्त इलेक्शन आलं की तेवढं नाव गाजावाजा करायचा आणि नंतर जैसे थे। परंतु आज वंचित बहुजन आघाडीच्या रूपामध्ये इथे एक वेगळं दृश्य पाहायला मिळेल भविष्यात, हे नक्कीच। वंचित न्यूजसाठी सचिन बाबर, धन्यवाद।